शिस्त कुठं गेली? शिंदेंच्या सभेनंतर नेहरू मैदानात राजकीय कचरा, पक्षाचे झेंडे दुपट्टे रस्त्यावर, अमरावतीकर संतप्त. अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जाहीर सभा नेहरू मैदान इथं मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र सभा संपल्यानंतर उत्साहाऐवजी निष्काळजीपणाचे आणि अनुशासनहीनतेचे विद्रूप चित्र समोर आले. नेहरू मैदान व परिसरातील रस्त्यांवर पक्षांचे झेंडे, दुपट्टे आणि प्रचार साहित्य बेवारस अवस्थेत पडलेले दिसून आले. कार्यकर्त्यांनी वापरलेलं साहित्य तसेच टाकून दिल्यानं परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले. शहर स्वच्छ, शिस्तबद्ध पक्ष या घोषणा देणाऱ्यांच्या सभेनंतर असं चित्र दिसणं हे दुर्दैवी असून पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का देणारे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी राजकीय साहित्य फेकून देणं म्हणजे शहराच्या स्वच्छतेशी थेट खेळ असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत. नेतृत्वाचा सन्मान राखणे, शहराची प्रतिष्ठा जपणे आणि कार्यकर्त्यांमध्ये शिस्त निर्माण करणे ही जबाबदारी नेमकी कोणाची? प्रचाराच्या नावाखाली शहर कचऱ्याचं मैदान बनवले जात असेल तर प्रशासन आणि पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेणार? असा थेट सवाल आता अमरावतीकर विचारत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण चालेल, पण शहराची बदनामी कशासाठी? असा संतप्त सूर आता सर्वत्र उमटू लागला आहे.